अमरावतीतल्या एका सामान्य कुटुंबातली मुलगी आज भारतीय महिला क्रिकेट संघापर्यंत पोहोचली आहे. तिचा संघर्ष, तिची जिद्द आणि आर्थिक अडचणींवर केलेली मात यामुळे तिने हे यश मिळवलंय. पाहूया तिची ही प्रेरणादायी कहाणी मुंबई समाचारच्या या खास रिपोर्ट मधून. मुलगी मुलगा काय आहे असं? माझी मुलगी मला माहिती आहे ना. अमरावतीच्या भीमटेकडी परिसरात राहणारी भारती फुलमाळी एकेकाळी उत्तम नगरच्या छोट्याशा गल्लीत मुलांसोबत क्रिकेट खेळणारी ही मुलगी आज थेट भारतीय महिला क्रिकेट संघाची जर्सी परिधान करण्याच्या उंबरठ्यावर आहे. समाजाकडून उडवली जाणारी खिल्ली आणि तरीही न डगमगता स्वप्नासाठी सुरू ठेवलेली धडपड. हा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता. आर्थिक अडचणी, स्वतःची बॅट आणि बूटही नसलेले दिवस, समाजाकडून उडवली जाणारी खिल्ली. पण आज मात्र संपूर्ण अमरावती अभिमानानं भारती फुलमाळीचं नाव घेते. भारतीय महिला क्रिकेट संघात तिची निवड झाली आणि अनेक वर्षांच्या मेहनतीचं सोनं झालं. पण या यशामागची सुरुवात झाली ती एका छोट्याशा घटनेतून. 5वीत शिकत असताना भारतीनं मारलेला एक फटका शेजारच्या व्यक्तीला लागला. तक्रार घेऊन ती व्यक्ती थेट घरी आली. त्याच दिवशी भारतीच्या वडिलांनी तिला एक सल्ला दिला, गल्लीत नाही तर मैदानावर खेळ. आणि त्याच क्षणापासून भारतीच्या क्रिकेट प्रवासाला खरी दिशा मिळाली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर डॉक्टर दीनानाथ नवाथे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने क्रिकेटचे धडे गिरवले. त्यानंतर संदीप गावंडे यांच्या SGCA अकादमीत तिच्या खेळाला आणखी धार मिळाली. अवघ्या 12व्या वर्षी विदर्भाच्या 19 वर्षांखालील संघात तिची निवड झाली आणि मागे वळून पाहण्याचा प्रश्नच राहिला नाही. त्यावेळेस जेमतेम 12-13 वर्षाची असेल ती. त्यावेळेस विमेन्स क्रिकेट नव्हतं BCCI मध्ये. तेव्हापासून ती रेग्युलर तिथे प्रॅक्टिस करायला येत होती. त्यावेळेस तिने असा विचार केला नव्हता किंवा तिच्या वडिलांनी असा विचार केला नव्हता की हे BCCI मध्ये केव्हा येईल क्रिकेट आणि मग भारतीला चान्स मिळेल की नाही मिळेल, हा कधी त्यांनी त्यावेळेस विचार नव्हता केला. बस जस्ट एक तिची आवड, तिचा इंटरेस्ट, तिथून तिची क्रिकेटची सुरुवात झाली. मग ती क्रिकेटला खेळायला आली असताना मग तिला तिचं खेळण्याची जी स्टाईल आम्ही बघितली होती. कारण ज्यावेळेस एखादी खेळाडू त्याच्या स्वतःच्या मनामध्येच एक इंटरेस्ट तयार होतो, तर कुठली स्किल शिकवल्यानंतर ते लवकर ग्रास्प करतात, म्हणजे अडॉप्ट करतात. जसं आपण कुठला एखादी त्यांना सराव करण्याला सांगितला, एखादी शेड्यूल दिलं, तर ते अगदी रेग्युलरली ते फॉलो करतात. त्याप्रमाणे ती भारती आपलं शेड्यूल बरोबर फॉलो करायची आणि नियमितपणे आपली प्रॅक्टिस करायची. एक संधी मिळाली आणि भारतीनं प्रत्येक संधीचं सोनं केलं. 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया दौरा, 2017 मध्ये इंग्लंड दौरा, त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी. गेली 2 वर्ष वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सचं प्रतिनिधित्व आणि आता भारतीय महिला क्रिकेट संघात निवड. या यशानंतर संपूर्ण फुलमाळी कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण ठरलाय. यावेळी भारतीचे वडील काय म्हणाले ते ऐकूयात. मला 3 मुली आहेत. त्या 3 मुलींपैकी ही माझी जी मोठी मुलगी आहे भारती, माझ्यासाठी ज्या पाल्यामुळे पालकांची ओळख होते, तो एक माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. सुरुवातीला तिथं कानपूरसाठी जेव्हा निवड झाली, तो आनंद फारच वेगळा होता. सुरुवातीचा आनंद होता. आणि जेव्हा आता 2019 मध्ये तिचं जेव्हा सिलेक्शन झालं, तेव्हा अत्युच्च आनंद झाला. मग नंतर आता जेव्हा मार्च महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियासाठी तिची निवड झाली, 5 मॅचेस होत्या, तिला खेळायला मिळाला नाही. नंतर दक्षिण आफ्रिका एप्रिलमध्ये तिथे गेली, तिथे त्याने चांगला स्कोर केला आणि आता सध्या इंग्लंडमध्ये आहे वर्ल्ड कपसाठी. हा खरोखर आमच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण होता, आमच्यासाठी खूप भूषणाचा क्षण होता. माझी जी मुलगी आहे ती अत्यंत कठीण परिस्थितीतून समोर आलेली आहे. तिची जिद्द, तिची मेहनत इथपर्यंत आलो आहे. पण माझ्या मागे ग्रामीण विभागातील या छोट्या शहरामधील ज्या मुली आहेत त्या सुद्धा समोर आल्या पाहिजे. त्यांच्यासाठी मला काही करता येईल का, त्याच्यासाठी ती प्रयत्नशील आहे. पण भारतीचा संघर्ष फक्त आर्थिक नव्हता. तिच्या राहणीमानावरून, बोलण्याच्या शैलीवरून आणि दिसण्यावरून अनेकदा तिची खिल्ली उडवली जात होती. मुलगी आहे की मुलगा असे प्रश्न तिला वारंवार ऐकावे लागत होते.
पण या टीकेला उत्तर देण्यासाठी भारतीनं शब्दांचा नाही तर बॅटचा आधार घेतला आणि आज तिच्या कामगिरीनं टीका करणाऱ्यांचं तोंड बंद झालंय। याबद्दल तिच्या आईनं व्यक्त केलेल्या भावना प्रत्येक पालकाला विचार करायला लावणाऱ्या आहेत। खूप झाला मला की माझ्या मुलीचं सिलेक्शन झालं वर्ल्ड कपला आणि मी तेव्हा सगळ्यांना सांगायला फिरायला गेली की बा माझ्या मुलीची आता टीव्हीवर मॅच दिसणार, तुम्ही बघा आणि तुम्ही म्हणता ना की काय ही मुलगी खरंच जाईल का तिथपर्यंत, खेळेल का, खेळते का, आम्ही तर कधीच नाही बघितलं तिचं मॅच। तर मी म्हटलं तुम्ही बघून तर पहा, आणि त्यांना स्वतः त्यांच्या घरी पेढ्या घेऊन गेली की पहा माझ्या मुलीचं वर्ल्ड कपला सिलेक्शन झालंय आणि तिने तिच्या बेसिकवर केलंय सर्व हे। तेव्हा खूप वेगळंच वाटलं, आनंद खूप झाला त्यावेळेस। म्हणजे इच्छितो की बा तुम्ही अशा टीका करणं ही चुकीची गोष्ट आहे, कारण की मुलगी मुलगा काय आहे असं का मुलाने हे केलं पाहिजे, तुम्ही किती म्हटलं त्यांच्या थोडी होणार आहे की मुलगी आहे की मुलगा आहे म्हणून, तिची पर्सनॅलिटीच तशी आहे, त्यात तुम्ही काय करू शकता बदल। एक काळ असा होता विदर्भाच्या संघात निवड झाली पण स्वतःची बॅट नव्हती, पॅड नव्हते, बूट नव्हते। स्पर्धेसाठी लागणारे 1-2 हजार रुपये जमवणंही कुटुंबासाठी कठीण होतं, पण स्वप्न मोठं असेल तर अडचणी छोट्या वाटतात। आज त्याच भारती फुलमाळीनं भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळवत प्रत्येक सामान्य घरातल्या मुलीला एक नवा विश्वास दिलाय। परिस्थिती नाही तर जिद्द माणसाला मोठं बनवते। भारतीच्या या प्रेरणादायी प्रवासाला मुंबई समाचार मराठीचा सलाम। तुम्हाला भारतीची ही कारकीर्द आणि तिची यशोगाथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ रिपोर्ट पंकज राणे, मुंबई समाचार मराठी।